जरतर वाक्य संकेतार्थ 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 समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम प्रधानत्व सूचक प्रधानत्व सूचक येते का समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम प्रधानत्व सूचक समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम प्रधानत्व सूचक स्वरूप संकेतार्थ कारण बोधक उद्देश स्वरूप कारण संकेतार्थ उद्देश स्वरूप कारण उद्देश स्वरूप कारण संकेतार्थ उद्देश्य मिश्र वाक्य मुख्य प्रधानत्व वाक्य म्हणजे संयुक्त वाक्य म्हणजे समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम हे सगळे काय ते प्रधान वाक्य येते स्वरूप कारण संकेतार्थ उद्देश्य हे सगळे गौण वाक्य आहे म्हणजे मिश्र वाक्य पुढीलपैकी उभयान्वयी अवयव नसल्या पर्याय ओळखा म्हणून म्हणजे सभापती अबोब केवळ प्रयोगी अवयव आहे जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात त्यांना उभयान्वयी अवयव असे म्हणतात प्रधानत्व सूचक समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम गौणत्वमध्ये स्वरूप उद्देश्य कारण आणि संकेतार्थ प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवांनी पुढीलपैकी कोणता प्रकार नाही समुच्चय विकल्प नियंत्रण परिणाम समुच्चय विकल्प न्यूनत्व आणि परिणाम कारण नाही समुच्चय विकल्प न्यूनत्व परिणाम मरावे परी कर्तृत्व कमीपणा न्यूनत्व सगळं परी न्यूनत्व परी न्यूनत्व बोधक परी म्हणजे कमीपणा न्यूनत्व मी डॉक्टर झालो असतो पण परंतु न्यूनत्वपणा उभयान्वयी अवयव न्यूनत्व किंवा अथवा विकल्प की हे सर्व कोणत्या प्रकारचे अभियान आहे समुच्चय विकल्प न्यूनत्व आणि परिणाम अथवा विकल्प अथवा आहे ना विकल्प अथवा विकल्प बोधक 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 विकल्प बोधक उभयान्वयी तू नोकरीला लाग नाही जरतर संकेतार्थ आर्थिक स्थिती ढासळेल यातील उभयान्वयी अवयव नाही तर मोस्ट टाइम नाही तर सुनील आणि सचिन समुच्चय विकल्प नियंत्रण आणि परत एका दुसऱ्याची पर समुच्चय विकल्प नियंत्रण आणि परिणाम समुच्चय 1 क्विंटल म्हणजे 100 किलो स्वरूप बोधक विजा चमकू लागले आणि एका दुसऱ्याच्यावर समुच्चय जरतर संकेतार्थ त्याने गैरप्रकार केला आणि एका दुसऱ्याची समुच्चय खालील शब्द आहे की उभयान्वयी अवयव कोणते उभयान्वयी कडून वर क्रियाविशेषण अवयव आहे सुद्धा शब्दयोगी अवयव आहे पण यत्व पणपणा आहे ना पण उभयान्वयी आई मुक्याट्याने उठली एका दुसऱ्याची वर समुच्चय दामोदर उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले परिणाम झाला हा तर परिणाम झाला आणि समुच्चय परिणाम झाला ते तो भेटला आणि एका दुसऱ्याची वर समुच्चय बोधक म्हणजे उभयान्वयी अवयव समुच्चयमध्ये तो उठला आणि चिटकून निघाला एका दुसऱ्याच्या वर उभयान्वयी समुच्चयमध्ये येते मरावी परिकेत्री न्यूनत्वमध्ये येते परिन्यूनत्व किंवा अथवा वा विकल्प बोधक अथवा वा विकल्प बोधक दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन वाक्य अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी यातना उभयान्वयी अवयव असे म्हणतात माझा पहिला क्रमांक आला की मी पेढे वाटेन संकेतार्थ आहे ना जर माझा पहिला नंबर आला तर मी पेढे वाटेल जर मरावी परिकेत्री परी हा विकल्प परिन्यूनत्व बोधक पण परंतु बाकी न्यूनत्व बोधक म्हणजे एका दुसऱ्यावर म्हणजे स्वरूप बोधक 100 रुपये म्हणजे 100 रुपये म्हणजे 100ची नोट अथवा किंवा वा विकल्प विकल्प म्हणून हे कोणत्या प्रकारचे म्हणून म्हणजे परिणाम आहे ना म्हणून तो आला नाही म्हणून तो शाळेत आला नाही म्हणून परिणाम विकल्प परिन्यूनत्व म्हणून परिणाम
आम्ही राजन गवस यांची पुस्तके वाचली आणि एका दुसऱ्याचे बहुसमुच्चय म्हणजे 100 रुपये म्हणजे स्वरूपबोधक म्हणजे 100 रुपये म्हणजे 100 किलो म्हणजे 1 क्विंटल, 100 किलो म्हणजे 1 क्विंटल स्वरूपबोधक. यश मिळो की न मिळो, यश विकल्प आहे ना, विकल्प. यश मिळो की न मिळो विकल्पबोधक, विकल्पबोधक. यश मिळो की न मिळो विकल्पबोधक, यश मिळो की न मिळो विकल्पबोधक. तुला ज्ञान हवे की विकल्प दिला आहे, तुला ज्ञान हवे की धन हवे. त्याने रजा घेतली पण न्यूनत्व कमी तरी उभयान्वयी न्यूनत्वबोधकमध्ये येते. विक्रम शाळेत जाणार होता परंतु न्यूनत्वबोधक उभयान्वयी अवयव. खालीलपैकी कोणते न्यूनत्वबोधक आहे? तो मला भेटला आणि एका दुसऱ्याची समुच्चय. झाडे वाढली परंतु न्यूनत्वबोधक. इतका रडला की परिणाम झाला. याच्यामध्ये गुलाब म्हणजे फुलांची झाड हे स्वरूपबोधक आहे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे स्वरूपबोधक. 1 रुपया म्हणजे 100 पैसे स्वरूपबोधक. खालील वाक्यातील उभयान्वयी अवयवाचे प्रकार बघा. त्याच्याकडे आता 2च पर्याय आहे, लढत राहणे किंवा विकल्पबोधक आहेत. लढत राहणे किंवा हे ताईला घ्यायला मी आईन अथवा विकल्पबोधक. विकल्पबोधक आहे. विकल्पबोधक आणि अथवा परंतु उभयान्वयी समुच्चयमध्ये येते. मी वेळेत गेलो म्हणून तो मला भेटला. मी वेळेत गेलो परिणाम झाला ना, मी वेळेत गेलो म्हणून परिणाम झाला, तो नाही तर नाही मिळाला असता. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सगळं न्यूनत्व. सगळं चांगलं आहे पण कुठेतरी कमी आहे, न्यूनत्वबोधक आहे. भाऊला सगळं चांगलं न्यूनत्वबोधकमध्ये न्यूनत्वबोधक. उभयान्वयी आहे. उभयान्वयी अवयव अविकारी आहे. उभयान्वयी अवयव अविकारी आहे. एकूण उभयान्वयी अवयव 8 असून त्यांचे 2 गट पडतात. उभयान्वयी अवयवांना जर 2 शब्द जोडले तर ते नेहमीच एकाच जातीचे असतात. बरोबर. क्रियाविशेषण नामे सुद्धा उभयान्वयी अवयवाचे कार्य करतात. 1 सोडून 2, 3, 4 बरोबर आहे. 1 सोडून 2, 3, 4 पकडे बरोबर आहे. तू ये किंवा विकल्प, तू ये किंवा नको ये विकल्प दिलेला आहे. मराठी भाषेमध्ये आणि अथवा हे उभयान्वयी अवयवमध्ये ओढतात. उभयान्वयी अवयवमध्ये मोडतात. खालील विकल्प आणि अथवा बाकी हे सगळे याच्यामध्ये येते. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात उभयान्वयी अवयव आले नाही? त्याने खूप अभ्यास केला म्हणून हा परिणाम झाला. मृग निघाला आणि एका दुसऱ्या समुच्चयमध्ये आला. सूर्य मावळल्यानंतर पक्षी गटातील केवळ वाक्य आहे. 1 तास म्हणजे 60 सेकंद हा स्वरूपबोधक आहे. अगर तो यावे, अगर नको या विकल्पबोधक. अगर विकल्पबोधक. अगर वाया नाही तो ठीक आहे. अगर विकल्पबोधक. अगर विकल्पबोधक. प्रधान तो सूचक, गौण तो मिश्र वाक्य. उभयान्वयी अवयव मिश्र वाक्यामध्ये येते. हे सगळे मिश्र वाक्यामध्ये येते. 2 शब्द किंवा वाक्य यांना जोडणाऱ्याला उभयान्वयी अवयव असे म्हणतात. आम्हाला पोस्ट मिळाली. सबब एका दुसऱ्या म्हणून परिणाम झाला. सबब परिणामवाचक. सबब शायरी में बहुत आता. परिणाम सबब परिणामवाचक. तो इतना रडला की परिणाम, त्याचे अंग दुखू लागले, परिणाम झाला. तो इतना रडला की आहे ना. उभयान्वयाचे प्रकार ओळखा. पिल्लाने घटापार मान काढली व एका दुसऱ्याच्यावर समुच्चय. पडाला म्हणून तो बचावला, परिणाम झाला. परिणाम. वाक्यात अनेक वाक्य न्यूनत्वबोधक अवयवाने जोडली असते. आधीच्या वाक्याचे कोणते विरामचिन्ह येतात? अर्धविराम. हे पूर्णविराम आणि हे अर्धविराम. पूर्णविराम, अर्धविराम है ना, हे अर्धविराम. उभयान्वयी अवयव जोडले, हे उभयान्वयी अवयव जोडले अर्धविराम. उभयान्वयी अवयव नेहमी अर्धविराम जोडतात. उभयान्वयी अवयवाने अर्धविराम चिन्ह आणि अथवा एका दुसऱ्याचे वर किंवा हे उभयान्वयी अवयव आहे. व आणि अथवा किंवा पण संयुक्त वाक्यामध्ये येते. चाकूमुळे मुळे हे शब्दयोगी अवयव आहे. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सगळं न्यूनत्वबोधकमध्ये येते. परीसुद्धा न्यूनत्वबोधकमध्ये येते. पडाला म्हणून तो बचावला, परिणाम झाला. परिणाममध्ये येते. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, तर गौण सूचक उभयान्वयी अवयवाने जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. बरोबर. संपूर्ण विधान बरोबर आहे. शी किती घाण आहे. वाक्यातील अवयवाचे प्रकार केवळ प्रयोगी. कुठून आला तिरस्कार आहे. पुढीलपैकी उभयान्वयी अवयव नसणारा शब्द ओळखा. परंतु
म्हणून पण परंतु जो ज्याच्या संबंधित सर्वनाम आहे तो. तुला शिकवावे म्हणून मी इथे आलो. तुला शिकवावे उद्देश आहे म्हणून उद्देशमध्ये स्वरूपमध्ये येते. स्वरूप या प्रकारे होते. तुला शिकवावे म्हणून मी इथे आलो. स्वरूप आहे. खालीलपैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वय नाही किंवा अगर अथवा विकल्प किंवा अगर अथवा. शिवाय म्हणजे एका दुसऱ्याची वळ समुच्चय. शिवाय एका दुसऱ्याची वळ समुच्चय त्या अथवा किंवा अगर हे सगळे विकल्पामध्ये येतात. सुधा आणि राधा एखाद दुसऱ्याच्या वर उभयान्वयी अव्यय समुच्चयमध्ये येते. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडताना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. देह जावो अथवा राव विकल्पबोधक दिला आहे. पांडुरंगी दृढ भाव या अवयवांचा प्रकार ओळखा. आणि पण किंवा हे आते उभयान्वयी अवयव संयुक्त वाक्यामध्ये येते. योग्य पर्याय ठिकाणी किंवा अथवा विकल्पबोधक येते. किंवा अथवा वा है ना. अगर मगर. अभ्यास केला म्हणून परिणाम झाला ना भाई. अभ्यास केला म्हणून तो पास झाला, परिणाम झाला आहे. आभाळामध्ये गडगडा आला आणि जोराच्या पावसा एका दुसऱ्याची भर समुच्चयमध्ये येते. गड आला पण सिंह गेला न्यूनत्व बोधक आहे ना. कमीपणा काहीतरी. आम्ही उद्या मुंबईला जाईन व एका दुसऱ्याची भर उभयान्वयी अव्यय समुच्चयमध्ये येते. उभयान्वयी अव्यय हे समुच्चयमध्ये येते. पिल्याने घाट्यावर मान काढली एका दुसऱ्याच्या बार व किलकिलाट केला एका दुसऱ्या बार समुच्चयमध्ये येते. यश मिळो किंवा न मिळो विकल्प दिला आहे. विकल्पबोधक दिलेला आहे. संध्याकाळी मी गाणी ऐकतो आणि एका दुसऱ्याची भर संयुक्त वाक्य आहे समुच्चयमध्ये येते. आम्ही पोहोचलो आणि एका दुसऱ्याची भर समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययमध्ये. मी डॉक्टर झालो असतो पण परंतु न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययमध्ये येते. न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययमध्ये येते. पुढे कोणता अव्यय उभयान्वयी अव्यय नाही अथवा विकल्पबोधक आहे. देखील कोणता अथवा विकल्पामध्ये आहे. पुढे कोणता अव्यय उभयान्वयी अव्यय अथवा विकल्पबोधक आहे. बरोबर आहे. निमंत्रण आले जर तर संकेतार्थ वडीलधारी माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य स्वरूपबोधक आहे. मिश्र वाक्य स्वरूपमध्ये येते. काय म्हणतात त्यांचं म्हणणं दिलं आहे. जर तर संकेतार्थमध्ये येते. आईने पोळ्या वाढल्या आणखी एका दुसऱ्याची वर समुच्चयमध्ये येते. समुच्चयमध्ये येते. समुच्चयमध्ये येते. काय समुच्चयमध्ये येते. समुच्चय. तुला संपत्ती हवी की ज्ञान हवे. विकल्पामध्ये दिलेला आहे. तुला संपत्ती हवी की ज्ञान हवे. खालीलपैकी कोणता उभयान्वयी अव्यय ओळखा. अथवा विकल्पामध्ये येते. अथवा विकल्पामध्ये अभाव केवळ प्रयोगी अव्यय साठी चाना सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे. खालीलपैकी न्यूनत्व वाक्य बाकी सगळं ठीक आहे. बाकी शिवाय परी किंतु नाही उभयान्वयी अव्यय. न्यूनत्वबोधक उभयान्वयी नसलेले ओळखान. शिवाय एका दुसऱ्याची भर स्वरूप. शिवाय एका दुसऱ्याची वर एका दुसऱ्या समुच्चय. मोस्ट टाइम पे. बाकी किंतु परी न्यूनत्व. 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 आणि व शिवाय एका दुसऱ्याची भर एका दुसऱ्या समुच्चयमध्ये येते. खालीलपैकी नोकरी मिळावी म्हणून तो शहराचा परिणाम तो उद्देश आहे. त्याचा हेतू आहे. उद्देश किंवा हेतू याला म्हणतो हेतू. उद्देश किंवा हेतू. संकेतार्थ जर तर. तू शांत बसला तर मी येईल. संकेतार्थ जर तर. संकेतार्थ जर तर. प्रयत्न केला जर तर संकेतार्थ. मी जर तर संकेतार्थ. इथं पुढील वाक्यातले उभयान्वयी अव्यय ओळखा. एकदा हसलो म्हणजे संपले नाही. एकदा हरलो म्हणजे संपले नाही. म्हणजे काय. हा आहे स्वरूपबोधक तोंडाचे वाक्य स्वरूपबोधक. तो अचानक मेला कारणबोधक आहे. कारणबोधकच येते भाई. 1000 रुपये म्हणजे 500चे 2 नोट. स्वरूपबोधक सांगितला. स्वरूपबोधक म्हणजे एखाद्याचे म्हणणे तोंडाचे शब्द येते. खालीलपैकी कोणता उभयान्वयी अव्यय नाही व आणि म्हणून हुशार हा विशेषण आहे रे बाबा. तो भेटला व षटकत एका दुसऱ्याच्या वर समुच्चयमध्ये येते. एका दुसऱ्याच्या शब्द समुच्चयमध्ये जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना काय म्हणतात उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व आणि किंवा पण परंतु उभयान्वयी अव्ययमध्ये येते आणि समुच्चयमध्ये येते. उभयान्वयी अव्यय. जर तर संकेतार्थ क्रिया उभयान्वयी अव्यय. जर तर संकेतार्थ उभयान्वयी अवयव.
उभयनव्ययाचे प्रकार ओळखा. भावला थोडेफार बरोबर आहे, बाकी सर्व ठीक आहे. न्यूनत्वबोधकमध्ये येते, पण परंतु बाकी न्यूनत्वमध्ये येते, पण परंतु बाकी न्यूनत्वमध्ये येते. छत्रपती शिवाजी म्हणून एक महान राजा होऊन गेला, स्वरूपमध्ये येते. स्वरूपबोधक तो भेटला आणि चटकन निघून गेला. समुच्चयमध्ये येते. समुच्चयबोधक मदत मिळो अथवा ना मिळो विकल्पामध्ये आला. खालीलपैकी कोणत्या वाक्याचा सर्वनामांचा वापर उभयान्वयी अव्ययवाक्यात सर्वनाम पाहिजे. सर्वनामांचा वापर. जो जी जेजा तो ती त्या. जो जेजा तो सर्वनाम आहे. पळाला म्हणून वाचला नाही. जगी सर्व चुकीचं कोण आहे. जेथे येते क्रियाविशेषण आहे. जेथे येते क्रियाविशेषण अव्यय आणि हे स्थलवाचक आहे. ठीक आहे, स्थलवाचक आहे बाकी ते. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियाविशेषणाचा वापर उभयान्वयी अव्ययवाने केला आहे. जो जी जेजा तो ती त्या. बरोबर आहे. क्रियाविशेषण पाहिजे. खाली क्रियाविशेषण. जो जी जेजा हे सर्वनाम आहे. सर्वनाम. जो जी जेजा तो ती सर्वनाम आहे. जेथे तेथे क्रियाविशेषण अव्यय आहे आणि हा स्थलवाचक आहे. बाकी म्हणून सबब हे सर्वच काय उभयान्वयी अव्यय आहे. बरोबर आहे. सगळे उभयान्वयी अव्यय आहे. न्यूनत्वबोधक पण परंतु सगळे न्यूनत्वबोधक. संकेतार्थी अर्थ. संकेतार्थीचे अर्थ. उद्देश शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. बरोबर आहे. शरीर घाटदार व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. उद्देश हेतू म्हणतो त्याला. उद्देश किंवा हेतू